सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या मोर्शी तालुका बार असोसिएशनच्या वतीनं तीव्र निषेध करण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ मोर्शी वकील संघाच्या वतीनं एक दिवसीय न्यायालयीन कामकाज बंद ठेवून कुठल्याही प्रकारचे न्यायालयीन कामकाज एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहे। याबाबतीत मोर्शी वकील संघाच्या वतीनं जन्मत लाईव्ह न्यूजला संतापजनक प्रतिक्रिया देऊन या घटनेचा संपूर्ण भारतात खेद व्यक्त होत असल्याचं वकील संघाच्या वतीनं सांगण्यात आलं। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषणजी गवई यांच्यावर कोर्टात जो भ्याड हल्ला झाला त्या बाबतीत मोर्शी शहरातील वकील संघाने कामबंद आंदोलन या ठिकाणी केलेले आहे। या बाबतीत आपण प्रत्यक्ष माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा मोर्शी तालुका वकील संघ हा निषेध करत आहे आणि हा हल्ला न्यायालयीन प्रक्रियेवर आहे। न्यायालयीन प्रक्रियेवर अर्थातच लोकशाहीवर सुद्धा आलेला झालेला आहे आणि त्याचे पडसाद खूप दूरवर जाणारे आहे। तर लोकशाही व्यवस्थेत जर असा हल्ला होत असेल तर निश्चित विचारसरणी लोकांची कुठेतरी वळत आहे आणि विचारसरणी वळणं हे एक्स्ट्रीम वादाकडे जात आहे। आज घटनेवर हल्ला झाला आहे, उद्या अजून कशावर होईल? जर असाच जर हल्ला झाला तर भारताची लोकशाही धोक्यात राहणार। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय श्री भूषण गवई साहेब यांच्यावर जो हल्ला करण्यात आला, म्हणजे न्यायालयीन कामकाज करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, या म्हणजे ही जी निंदनीय गोष्ट आहे, या निंदनीय गोष्टीचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। त्याचा निषेध करावा म्हणून भारतातच नव्हे तर न्यायिक क्षेत्रातल्या सर्व जगभरात या गोष्टीची निंदा होत आहे। त्या अनुषंगाने मोर्शी बारने काल ठराव घेतला आणि आज कामकाजापासून अलिप्त राहत आहे करिता आज मोर्शी बारचे सर्व वकील लोक यांनी निवेदन दिलं न्यायालयाला आणि त्या अनुषंगाने आज सर्वीकडे म्हणजे मोर्शी न्यायालयात, दोन्ही न्यायालयात तसेच SDO कार्यालय व इतर कार्यालयामध्ये कुठेही वकील लोक काम करणार नाही। माननीय न्यायमूर्ती श्री भूषण साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि त्यांच्यावर जो बूट फेकण्यात आला तो हल्ला एकदम आपण म्हणून निषेधार्थ आहे। भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहे। भूषणजी गवई यांच्यावर न्यायालयात कामकाज सुरू असताना झालेला भ्याड हल्ला हा संपूर्ण लोकशाहीचा अपमान असल्याचं संपूर्ण देशातून या घटनेचा निषेध होत असल्याचं वकील संघाच्या वतीनं माहिती देताना सांगण्यात आलं। जन्मत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।